फिरायला जाण्यापेक्षा त्याचं प्लॅनिंग करण्यातच मध्यमवर्गीय माणूस जास्त वेळ घालवतो. अशीच एक फॅमिलीची धमाल दाखवायला तुमच्या समोर येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले, पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी आणि हास्य जत्रेमध्ये प्रथमच सहभागी होत असलेली गुणी अभिनेत्री ईशा डे. मे महिन्यात आपण कुठेतरी फिरायला जायचं म्हणजे जायचंय. डॅडा तुझ्याशी बोलतेय मी. काय काय झालं? मला कंटाळा आलाय घरात बसून. अगं आत्ता 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 गेलो होतो ना आपण फिरायला. आत्ताला 4 वर्ष झाली डॅडा. 4 वर्ष झाले? एक तर मला नाईट आउटला पण जाऊ देत नाही. मागच्या महिन्यात सगळे गोव्याला गेले होते स्कूल फ्रेंड्स, तेव्हा पण आईने सोडलं नाही मला. आईला गोव्याचं महत्वच कळणार नाही. आई तुझी आहे ना एक नंबरचे हे तिचं शिस्त म्हणजे शिस्त, घरातली शिस्त तिने पाळलेलीच आहे. म्हणजे सगळ्यांनी मिळून एकत्र डिसिजन घेणे हे जे तिने सुरू केलेलं आहे या घरात अप्रतिम. आई एकत्र निर्णय घेतो ना. आता एकत्र भाजी निवडूया. चल. हो अगदी अगदी. भाजी निवडायला काय टेन्शनच नाहीये. मग एकत्र घेतलेला आहे निर्णय, प्रॉब्लेमच नाही. राहू द्या. काय झालं? नुकसानच करतात हे. काय राहू द्या, मी निवड. अगं मी करतो मदत तुला. थँक्यू. आईचं असं आहे, आईची स्टाईल आहे ना भाजी निवडायची अप्रतिम यार. म्हणजे तुला सांगू ते टॉपला आहे ती भाजी निवडण्यात सध्या. हा एकदम म्हणजे भाजी निवडणारातली ती प्रसाद ओक आहे. नेक्स्ट लेवल टॉप आहे ती. झालं? अरे सांगतोय जस्ट एक हॅट्स ऑफ आहे तुला. क्या बात आहे. मी काहीतरी बोलते इथे. बोल बोल बोल. आपण कुठेतरी फिरायला जाऊया ना प्लीज, आणि चांगल्या ठिकाणी वेकेशन करूया प्लीज. आता आपल्याला ठरवायचंय कुठे जायचं. मम्मा माझं ठरलंय. काय? मी सांगते. बोल ना. आपण ते डार्लिंग जी किंवा हौसी डोळा तिथे जाऊ. डार्लिंग जी आणि हौसी डोळा. चालेल. हे काय? डार्लिंग जी चहा मिळतो ना. दार्जिलिंग आहे ते. दार्जिलिंग आहे आणि डल हौसी आहे ते. डोळा हौशी असतो. काय बोलेल ही? ठीक आहे. मी यावर्षी ठरवलेलं आहे फॉरेन टूर करायची. फॉरेन? येस. जळली तुमची फॉरेनची टूर. काय झालं? फॉरेनच्या टूरा करता. मी फॉरेनची टूर आजपर्यंत केली नाही. राहू दे. 4 वर्षापूर्वी बँकॉकला गेलो होतो ना आपण. बँकॉक कुठे? मानखुर्दच्या पुढे आहे. फॉरेन आहे ना बँकॉक. बरं मग तू कशाला म्हण. नाही ठीक. आता का मागे गेली? माझी चूक. येस दॅट्स इट. फॉरेनची टूर करा. आता कुठे रजा मंजूर झालीये का? नाही म्हणजे गेल्या वेळेला कसं लाचारी आणि लाळघोटेपणाची हद्द पार केली होती तो तुम्ही, पण रजा मिळाली होती का? पहिल्या स्टिकच्या मनाने खूप बोलते आहे. माझी रजा मंजूर झालेली आहे. मला ईमेल आलाय बॉसचा. ओके म्हणून असा ईमेल आलेला आहे. हे बघ प्रिया, मे महिन्याच्या 12 तारखेपासून ते जवळजवळ 25 ते 26 तारखेपर्यंत मी रजा टाकलेली आहे. मंजूर झालेली आहे. येस. आता फक्त ठरवायचं कुठे जायचं ते. 10 दिवस नको ना जाऊया आपण. काय झालं? माझा कराटेचा कॅम्प आहे डाडा. जळला तुझा कराटेचा. कराटे काय व्हायचंय? काय नवऱ्यावर अंकुश ठेवायला कराटे लागतो? काय हो? तू तोंड बघ ना. 15 वर्षापूर्वी मी हसणारा सोफा का घेऊन आलो इकडे? तू पण ना. अरे हे काय हसणं आहे का हे मला सांग. मी काय बोलतोय? काय बोलणार माझ्या समोर? मी काय सांगतोय, आपण कुठेतरी तुझं ते आहे ना कराटेचे क्लासेस, सरांशी मी बोलतो. नको टेन्शन घेऊ. ओके कन्फर्म. मी ठरवलेलं आहे या वर्षी आपण फॉरेनला जायचं. फॉरेन टूर करायची. फॉरेन कन्फर्म आहे. येस फॉरेन टूर करायची. एम्स्टरडॅमला जायचं. बस झाल्या तुमचे डॅम 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 पुरे झालं. हे बघ कंटाळा आलो डॅम बघून. आता कधी आपलं ट्रिपला जाऊया म्हटलं की भुशी डॅम भुशी डॅम भुशी डॅम. पुरे झाले तुमचे डॅम. काय करू हिचं मी? बेन बँक म्हणून विकू? हिचं मी काय करू आता बाहेर जाऊन? मी सांगते. मला काही बोलायचंच नाही. मला भोंगासारखं कचकच कचकच कचकर वाचतो. मला त्रास होतो तिचा. जास्त बोलू नका. मी जोरात बोलते. नाही मी जोरात बोलते. आई 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 तू खूप हळू बोलते. ऐका, जोरात बोलते भोंगा. एम्स्टरडॅम हे ना शहर आहे आणि ते युरोप मध्ये. मग त्या शहरात डॅम नसतो काय? मग कसलं शहर? आणि नाव काय तर नावही आठवत नाही हो. आपल्या शहरांची नावं कशी सोपी असतात ना. जसं रत्नागिरी, दापोली, खोपोली. सोपं. त्यांच्या नावातच काही डॅम नाही. तुम्ही ऐकलं
डॅमच नाही. आई ठीक ठीक. मी केवढी कॉमेडी. 2-3 दिवसात होळी असते ना, होळी तिला दाखवतं, उत्तर दिलं असतं मी. काय करू हिच्या विनोदाचं मी? जाळली पाहिजे होळी. काय बोलू मी हिला? हसते अशी मी मग. हसते अशी मी. अरे मी काय बोलतोय, काय ज्ञान आहे हिचं हे हे? बघ. हे बघ, आपण युरोप टूर करूया. ओके, 12 दिवसांची युरोप टूर करूया. बरं आपण मी खर्च बघतो, बरोबर आहे? असं ओके ओके. 11 तारखेला रात्रीचं फ्लाईट. ओके. ओके, विल डू इंग्लंड, ॲम्स्टरडॅम, बेल्जियम करू, जर्मनी करू, पॅरिस करू. ओके, 15 दिवस 15 डेज स्ट्रेट वे. ओके ओके. हे झाले फ्लाईटचे, यायचे, राहायचे, खायचे आणि इंटू 3 14.5 लाख. येस. वाव वाव. ये मजा करूया आपण. 14.5. प्रिया, बांगलादेशी चांगलं आहे. बांगलादेशचे वाघ बघण्यासारखे असतात. हा, अरे नेपाळ तर अप्रतिम आहे. अरे काय आपल्या अगदी शेजारी आहे, तुला सांगतो. डॅडा युरोप पासून सुरुवात केलीस ना, नेपाळला कुठे आलास डायरेक्ट? ठीक आहे, नेपाळ काय रेंज आहे डॅडा? अगं जवळ आहे नेपाळ. हे बघ काय होतंय, परदेशातनं क्वारंटाईन पिरियड सुरू आहे सध्या. 14 दिवस क्वारंटाईन आहे. तिकडे गेल्यानंतर 14 दिवस क्वारंटाईन व्हायचं आणि मग सुट्टी संपलं घरी यायचं. असं नाही ना करू चालणार. म्हणून नेपाळला जाऊया. ऐकलं का? चालेल, नेपाळ. हा, नेपाळ, नेपाळ. Yes, yes, final झालं. नेपाळ. एक मिनिट, पण ते आता काय झालं? नेपाळीच बघायचं असेल तर तुमच्या बहिणीकडे जाऊया ना, बदलापूरला. म्हणजे तशीच दिसते ती. माझ्या ताईच्या थोडंसं चपटं आहे ना म्हणून नेपाळी नाही म्हणायचं. आहे ना म्हणजे. हो मग आहे ना. तुझ्या ताईचं काय, आईस्क्रीमचा कोण आहे असा उलटा? तू काय मला सांगतेस नाकाचं? माझ्या बहिणीवर काय येतात? तू माझ्या बहिणीचं कशाला बोलते? म्हणजे तुमच्या बहिणीबद्दलच बोलणार ना. अरे पण माझी तू- बहीण माझ्या बहिणीने मला मोठं केलं, लहानाचं. ग बसा. किती बोर करता यार तुम्ही दोघं. हे बघ ना, हे मला सांगितलं. अहो, कुठेही जायचं नाही फॉरेन टूरला. हे बा प्रिया, असं नाही जायचं ना, असं नाही नाही करत. जायचं. बरं एक मिनिट एक सांगा, हा आपण बँकॉकला गेलो होतो ना, हा. तेव्हा मार्केटमधून येताना 4 तास गायब कुठे होतात? डॅडा काय सांगताय? काय काय नाही ते लक्षात काय काय मार्केटमधनं आपण येत होतो ना, तुम्ही 4 तास गायब झाला होतात. आम्ही खूप वेळ शोधत होतो तुम्हाला. बँकॉकला? डॅडा ए सांगा ना आता. डॅडा नेहमीच आहे. मला नाही आवडत प्रश्न हे. मला हे प्रश्नच आवडत नाही. याला काय म्हणजे अर्थच नाही. सांग आता कसं सांग. हे बा मी उत्तर देतो. मी जे काय ते खरं खरं सांगतो. मी मार्केटमधून फिरत होतो त्यावेळेला कोणीतरी माझ्या कानात फ्री आहे असं म्हणालं. हे बघ त्यांनी मला फ्री आहे म्हणाला. मेरे को चकवा लग गया. लागू शकतो. बँकॉकला जाणाऱ्या 90% पुरुषांना हा चकवा लागतो. हे डाटा आहे माझ्याकडे. काही माझ्याकडे माहित होतं. मी भुललो ना, मला काही कळेच ना. मी कुठे आलो, मला पुढचं काही आठवत नाही. ओ काही फेकतोय काही. खरं सांगतो मी. ते महत्वाचं नाही. आणि मला जायचं कुठे ते ठरव ना. तुम्ही दोघं वेगवेगळे विषय काढताय. जायचं कुठे ते ठरव ना. कुठे जायचं मग आता? आपण मालदीव्सला जाऊया. येस प्रचंड रोमॅन्टिक. ईशा मी गाणं म्हणेन ग रात्री तुझ्याकडे बघून. गाणं आहे का? माल ऊन टाक दिवज. डॅडा तुझे जोक्स. लताबाई ना, सुंदर गाणं आहे. मालवून टाक दिवज. हिला सांग ना, मी जोक केला आता. असं गाणं नाहीये. आहे असं नाहीये गाणं. तिला सांग ना. गाऊन दाखव. डॅडा त्या सगळ्याच्या पलीकडे गेली डॅडा. अगं म्हणजे तिला सांग. म्हण 5-3-2 खेळतोय. तिचा एकटीचा कॅट वेगळा आहे. तिला सांग जरा. पुरे झालं. तुम्ही याच्यावरनं माझी मस्करी करतात. मला नाही द्यायचं. नाही मस्करी करत. नाही, मला नाही द्यायचं. माथेरानला जाऊया. नाही माथेरान नाही. माथेरान नको.
पर मग लोणावळ्याला जाऊया अजिबात नाही अजिबात नाही. गेट वे ऑफ इंडियाला जाऊया. दिस इज बेस्ट. दिस इज आयडिया अहो ऑफ बास करा हो, किती वेळा जायचं तिथे. तो गेटवे ऑफ इंडिया पण आईला आले परत असं म्हणून मांडी घालून खाली बसेल आता. अरे ओके ओके, आपण एक काम करूया. समोर भोला भेलवाला आहे, 3 सुक्या भेळ घेऊया. समोर नाना नानी पार्क आहे, त्यात जाऊया आणि मस्त धमाल करूया. ओके. पण एवढ्यासाठी कुठे ते कपडे बदला, केस विंचरा, पावडर लावावं ना. मग तुझ्याकडे भोलाचा नंबर आहे ना. हा तू एक काम कर, 3 भेळ घरीच मागव आणि मग आपण भेळ घेऊन गच्चीवर जाऊया. अजून जवळ बात है है ना? गच्ची. क्या बात, हॅट्स ऑफ है. ये है तेरे को यार, क्या बात है. घरात ठेवलंय 4 वर्ष, एकतर कुठे बाहेर जाऊ देत नाही, स्वतःही नेत नाही. मी ना आता मैत्रिणींसोबत 10 दिवस कुठेतरी भटकायला जाणार आहे. काय नाही नाही प्रिया, प्रिया कुठे जाणार आहेस तू? रस्ता फुटेल तिकडे. अगं, प्रिया, मला ना फोन करायचा नाही, अजिबात कॉन्टॅक्ट करायचा नाही. मी प्रिया, अरे ऐक, प्रिया, ऐक. बोला काहीतरी. कुठे नेत नाही, आजकालची काय. मुलं ना आता बाहेर गेली आहेत. हिला मी जग फिरवणार होतो, शेवटी काय झालं बघ, कशा हो वागतात. नाही जास्त होतंय. नाही एक सांगतोय तुला मी. नाही जग फक्त तुम्ही चर्चांमध्येच फिरता, कारण खिशाने तुम्ही फक्त नाला सोपाऱ्यापर्यंत फार तर फार जाता. दुसऱ्या स्किटला भेट मला, तू दाखव. मला ना आय एम सॉरी, मी असं बोललो तुला. मग टाळकं खूप सटकलंय आता, काही सुचत नाही, काय करायचं सुचत नाहीये. बरं आता टाळकं ठिकाणावर आणण्यासाठी जोरदार टाळ्या. मस्त परफॉर्मन्स. प्रसादा काय म्हणाल? वा, फार सुंदर. ही नवीन फॅमिली फार इंटरेस्टिंग आहे. ईशा, तुझं खूप मनपूर्वक स्वागत या मंचावरती. थँक्यू. खूप सुंदर आवाज आहे तुझा आणि तू खूप सुंदर पद्धतीने वापरतेस तो. हळूहळू तो उकलत जाईलच त्याच्या व्हरायटीज, पण आज खूप मजा आली. थँक्यू सो मच. सम्या, तुझ्याबद्दल काय बोलू. मला असं मनापासून वाटतं की इथले सगळे लोक एकत्र पत्ते खेळायला बसले तर माझ्या सकट प्रत्येकाच्या मनात हेच आहे की याचा कॅट वेगळा आहे. ये बात. आम्ही सगळे खेळतो तरी याचे पत्ते दरवेळेला कसे लागतात असं तुझ्याबद्दल कायम वाटतं आणि तुझे पत्ते तू कायम वाजवतोसच. फार सुंदर परफॉर्मन्स होता. फॅन्टॅस्टिक, खूप मजा. थँक्यू. चंद्रकांत सर, कसं वाटलं स्किट आणि प्रमोशन? मी हास्यजत्राविषयी उलट बोलीन. नाटकाचं प्रमोशन झालेलं आहे. मला स्वतःला फार असं वाटतं की दर्जेदार विनोदासाठी गंभीरपणे काम करणारी ही विनोदाची कार्यशाळा आहे. वा 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 वा. आणि हे सहजासहजी होत नाही आहे. याच्यासाठी पूर्वतयारी खूप आहे, ज्याचा मला अभिमान आहे की सचिन मोठे, सचिन गोस्वामी या दोघा जणांनी, तुम्ही जर बघितलं असेल तर महाराष्ट्राचा सांस्कृतिक लसावी काढलेला आहे. तुमच्याकडे पश्चिम महाराष्ट्र आहे, तुमच्याकडे कोकण आहे, तुमच्याकडे विदर्भ आहे, तुमच्याकडे खानदेश आहे, तुमच्याकडे मराठवाडा आहे. प्रत्येक बोलीभाषेचा विनोद आहे आणि विनोदाचा दर्जा उच्च आहे. कॅरेक्टरायझेशन फार सुंदर आहे आणि तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो मी. नटांचं ज्या पद्धतीने तुम्ही तालीम करून शूटिंग करताना ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि संजय छाया टीमतर्फे तुम्हाला हास्य जत्राला खूप शुभेच्छा. तुमचे नुकतेच 500 एपिसोड झालेत. होय. तुमचे 1000 होणार हे मी इथून सांगतो. आहा, ये बात. मनपूर्वक अभिनंदन.